नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक मजेदार बोधकथा घेऊन आलेली आहे. पण त्या बोधकथेचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजचा आपली पहिली बोधकथा आहे हत्ती आणि सश्याची पंचतंत्र कथा. बोधकथेचं नाव काय? हत्ती आणि सश्याची पंचतंत्र कथा. एका दाट जंगलात हत्तींचा कळप राहत असे. हत्ती एका तलावाजवळ एका ठराविक ठिकाणी राहत असत आणि त्यांना बाहेर जाण्याची गरज नव्हती. काही काळासाठी पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडा होऊ लागला. काही हत्ती राजाला भेटले आणि म्हणाले, महाराज, आमच्याकडे पुरेसे पाणी नाही. आमची लहान मुलं मृत्यूच्या मार्गावर आहेत. आपल्याला आणखी एक जागा शोधायला पाहिजे जिथे मुबलक पाणी असेल तेथे. थोड्या वेळाने विचार केल्यावर हत्ती राजा म्हणाला, मला माहित आहे एक जागा जेथे खूप मोठा सरोवर आहे. ती जागा अजूनही पाण्याने भरलेली आहे. चला तेथे जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागा शोधण्यासाठी निघाले. 5 दिवस आणि 5 रात्री प्रवास केल्यानंतर हत्ती शेवटी त्या जागेवर पोहोचतात. तेथे खरोखरच एक मोठा तलाव होता. तो पाण्याने भरला होता. सरोवराच्या सभोवतालच्या जागेवर असंख्य छिद्र होते. ज्यात सशांचा समूह जिवंत होता. जेव्हा हत्तींनी तलावामध्ये इतके पाणी पाहिले तेव्हा ते आनंदी झाले आणि जगाची पर्वा न करता पाण्यात उडी मारण्यास सुरुवात केली. अचानक सर्व हत्तींनी उड्या मारल्यामुळे बऱ्याच छिद्रांचा नाश झाला. अनेक ससे हत्ती खाली पायदळी तुडवले गेले तर अनेकांचा मृत्यू झाला. बरेच जण गंभीर जखमी झाले. परंतु ससा हे दुःख थांबवण्यासाठी काहीही करू शकला नाही. केवळ पळालेले ससे स्वतःला वाचवू शकले. संध्याकाळी हत्ती निघून गेले तेव्हा पळून गेलेले ससे परत आले. ते दुःखाने एकत्र जमले आणि एकमेकांशी बोलू लागले. प्रिय, सर्व पाण्याअभावी येथे हत्ती रोज येतील. आपण काहीतरी विचार केला पाहिजे, अन्यथा उद्या आपले आतील बरेच जण चिरड जातील. आपण शक्तिशाली हत्तींविरुद्ध काय करू शकतो? जगण्यासाठी आपण एक ठिकाण सोडले पाहिजे. त्यातील एक ससा सहमत नव्हता. तो म्हणाला, मित्र हो, हे आमचे वडिलोपार्जित घर आहे. जर आपण हत्तींना घाबरू शकलो तर ते परत येणार नाहीत. घाबरू शकलो तर ते परत येणार नाहीत. मी त्यांना घाबरवण्याच्या एका मार्गाचा विचार करू शकतो. आपण जरी हत्तीपेक्षा लहान असलो तरी आपण सर्व सक्षम आहोत. माझी एक योजना आहे. ठरल्याप्रमाणे एक योजना बनवली. एक ससा हत्तीच्या वाटेवर असलेल्या डोंगरावर बसला. थोड्या वेळाने हत्तींचा राजा आपला संपूर्ण कळप घेऊन येऊ लागला. ससा ओरडला, ए दुष्ट हत्ती, मी तुला तलावात प्रवेश करण्यापासून रोखत आहे. हा तलाव चंद्रदेवाचा आहे. हत्तीचा राजा स्तब्ध झाला, पण तो कुठल्याही देवावर राग करण्याचे धाडस करू शकला नाही. हत्ती राजाने त्या सशाला विचारले की त्याच्यासाठी काय संदेश आहे? ससा म्हणाला, मी चंद्राचा देवदूत आहे. त्याने तुम्हाला त्याच्या तलावामध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करीत आहे हे सांगण्यासाठी मला पाठवले. काल तुमच्या उड्या मारण्याच्या प्रकारामुळे बरेच ससे मरण पावले. देव तुमच्यावर खूप रागावले आहेत. जर आपल्याला जगण्याची इच्छा असेल तर आपण तलावामध्ये पुन्हा प्रवेश करू नये. हत्ती राजा काही काळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, हे जर खरं असेल तर तुझा चंद्र कुठे आहे ते सांग. मी माझ्या कळपाला घेऊन दूर जाईल आणि आम्ही माफी मागू. चतुर ससा हत्ती राजाला सरोवराच्या काठावर घेऊन गेला, जेथून चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात दिसू शकत होते. तो म्हणाला, आज तो खूप अस्वस्थ आहे. कृपया शांतपणे आपले डोके खाली घ्या आणि निघून जा. तुम्ही त्यांचे लक्ष विचलित करू नका, अन्यथा ते रागावतील. हत्ती राजा पाण्यात चंद्र पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने सशावर विश्वास ठेवला आणि तो तेथून निघून गेला. त्यानंतर ससा हत्तीचा त्रास न घेता तेथे आनंदाने राहू लागले. कथेतून शिकवण मुलांनो, कमजोर व्यक्तींनी जगण्यासाठी सर्व युक्त्यांचा वापर केला पाहिजे. आपण जरी लहान असलो तरी आपण आपल्या हुशारीने मोठ्या लोकांना हरवू शकतो. बरोबर आहे. जर आपण आपल्या बुद्धीचा, चातुर्याचा
वापर केला तर आपण मोठ्यातल्या मोठ्या संकटापासून वाचू शकतो, हे आज आपल्या या कथेतून समजले. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.